सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवरदा मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवरदा मल्हारी तुझी प्रचंड महाशास्त्री म्हणाले की ही घटिका भरली की शुभ काळ सुरू होईल। कधी भरणार ही घटिका? म्हाळसेचा विवाह होणार यात शंका नाही, परंतु विवाह उपरांत म्हाळसेच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार असे स्पष्ट दिसत आहे। ही घटिका भरेपर्यंत म्हाळसाला काही झालं तर काय करायचं? तुम्ही कधी आलात? आत्ताच। आपण आपल्याच विचारात होतात। आता जोवर ही घटिका भरत नाही तोवर जीवात जीव येणार नाही माझ्या। कशातच लक्ष लागत नाही बघा। मायानंदा, आपण फारच मनाला लावून घेतलंय। अहो, काळजी करण्यासारखं काही असतं तर महाशास्त्रींनी आपल्याला सांगितलं नसतं का? महाशास्त्री कधीही चुकीचा सल्ला देणार नाही। अहो, कळतंय मला सगळं, पण मनाला कोण समजावणार? खरं सांगायचं तर मला देखील म्हाळसाची काळजी वाटते, परंतु केवळ महाशास्त्रींनी सांगितलंय म्हणून शुभ काळ कधी येतोय त्याची वाट पाहतोय। अहो, खरंच मनापासून एक सांगू, आत्ताच्या आत्ता आपण जेजुरीला प्रस्थान करू। खरंच निघूया का जेजुरीला? अहो, पण महाशास्त्री? अहो, याचा अर्थ असा नाही की माझा महाशास्त्रींवर विश्वास नाही, पण मुलीची काळजी आईने स्वस्थ बसू देत नाहीये। आपण म्हणताय ते योग्य। मला देखील म्हाळसाची काळजी वाटते। आपण उद्या प्रातःसमयी जेजुरीला प्रस्थान करूया। हे शेवंते, मी तुला आधीच म्हणलं होतं की ह्यो विषय पुन्हा काढू नकस म्हणून। अरे वैर, म्या बी लई विचार केला बघ। हा रंग्या बी गेला होता खंडोबाच्या राज्याभिषेकाला जेजुरीला। त्याला लई आहे खंडोबाचं। मला सारखा विचारत असतो, काय करून काय नको, काय करून काय नको। आता मला काय ठाव असणार? माझ्या डोक्यात विचार आला, बानू बी भक्त आहे आणि रंग्या बी भक्त आहे, दोघं बी गुणानं नांदतील बघ। असं तुला वाटत नाही वैर?
आता आज्या असंही बघ, वस्तीवरल्या माणसासनी खुश ठेवाय पाहिजे का नाही? आणि बानूचं लगीन वस्तीवरल्या कुणातरी माणसा संगट होणारच बघ. मग आता तू सांग, माझ्या रंगा परास कोण तर चांगलं आहे काय वस्तीवर पोरग? ये शेवंते, सगळं समजतंय ग मला. मी तुला म्हणलं होतं की होई विषय पुन्हा काढू नगस म्हणून, पण मला विचार करायला थोडा येळ दे. आपण नंतरच्याला बोलू या विषयावर, पण आता तो विषय नग. चालेल की, अरे तू म्हणशील तवा बोलू. हा, पर बानूच आणि रंग्याच्या लग्नाचं ध्यानात ठेव म्हणजे झालं. हा? चल रे रंग्या, चल. बा, तो विषय परत का काढलास र? अगं म्या कशाला काढीन तो विषय? ते शेवंतास काय बाय बोलत होती बघ. होय, समजा ऐकलं हाय म्या बा. आत्ता न ग नंतर बोलू असं तूच म्हणलास ना मावशीला. कशाला र? तुला माझं रंगाचं लगीन लावून द्यायचंय भय? तसं असेल ना तर सांग मला एकदाच. काय बोलतेस तू बानू? तुला समजा ठाव असताना बी तू त्यांना घरात घेतलंस. हे बानू, ते आपल्या वस्तीवरली माणसं आहेत, त्यांना दुखवून नाही चालत, हे ध्यानात ठेव. असं लोकांनी तोडून नाही चालत. काय रीत भात हाय का ना आपल्याला? नाही बा, आता मला कळून चुकलं हाय बघ. माझं खंडोबाचं लगीन होणार हाय हे तुला आवडलेलंच नाही हाय. हे बानू, अगं काय बोलतेस तू? मला आनंद होणार नाही होय? नाही तर तू स्वतःहून कधीतरी विषय काढलायस कर? कसा काढू विषय? सांग ना, कसा काढू विषय? अगं म्या डोळ्याने जे बघितलं ते म्या समज इसरून जाऊ वय. म्या हे इसरू की तुला बघून खंडोबाची बायको राजवाड्यातून रागाने निघून गेली ती? सांग बर, हे इसरू म्या? अगं पोरी, खंडोबाचं आणि तुझं लगीन होणार हे मला समजल्यावर मला काय वाटलं हे मी कसं सांगू तुला. मोठी भाग्याची आहे माझी पोर असंच वाटत होतं मला. पण माझ्या समध्या आनंदावर इरजण पडलं बघ. माया पोरीला सवत असणार हे कसं पसवा बना ते मला कळणं बघ. बा, मी आलंय वंगाळ बोललो रे तुला. मी हात जोडते तुझ्या. माझी चूक झाली रे. मी आवाज चढवला तुझ्यावर. अगं नाही ग पोरी, असं नग बोलूस. मला ठाव आहे की तुला खंडोबाचं लय आहे, पण या बापाची चिंता तुला नाही समजायची. तुला एक सांगतो बालू, तुझ्यासाठी ना माझा जीव तिळ तिळ तुटतो बघ. ती खंडोबाची बायको तुला आपलं समजल का याचीच काळजी वाटते बघ मला. आणि ती अशीच राहणार बघ. बानू, परत कधी असं म्हणू नगस की बापाला तुझी काळजी नाही म्हणून. परत कधी असं म्हणू नगस की तुझं मला चांगलं बघवणार नाही म्हणून.
तुझ्या वस्तीवर कोण काय बोललं ना तर मला नाही खपायचं बघ. म्हणून त्या माणसासनी जपाया हो. नाही बा, मी पुण्यांदा कधी बी नाही बोलायची. माझी चूक झाली रे बा, माझी चूक झाली. मला वाटते आपण थोडा काळ थांबलात तर बरे होईल. आता घटिका केव्हाही भरेल. शुभ काळ सुरू होईलच. क्षमा असावी महाशास्त्री. आपणास असे सांगावेसे वाटते की आपण जे सांगताय त्यावर आमचा विश्वास नाही असे नाही, परंतु म्हाळसाची चिंता आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच जेजुरीला जाण्याचे ठरविले. कधी एकदा तिला जाऊन पाहते असं झालंय. आता जे काही चांगलं वाईट आहे ते जेजुरीत जाऊनच पाहता येईल. यावर मी अधिक काय बोलावे, परंतु या क्षणी मला आपणास असे सांगावयाचे आहे की लवकरच एखादी शुभवार्ता आपल्या कानी पडणार आहे. तसे स्पष्ट संकेत मला दिसत आहे आणि जसा जसा हा शुभ काळ जवळ येत आहे तशी मला शुभ संकेतांची चिन्ह खुणावत आहे. होय, पहा, घटिका भरली. शुभ काळ सुरू झाला. होय. हो तिम्मा शेठ, कुणी हायसा का घरला? आता कोण आलं असावं? मी सांगतो. शुभवार्ता, नक्कीच शुभवार्ता आली असणार. आयुष्य. अरे चौडप्पा, आपण या या. नमस्कार. जेजुरीवर न देवांचा सांगावा घेऊन आलोय बघा तुमच्यासाठी. खंडेरायांचा निरोप? वयजी. अहो आपण आत तर या. मायानंदा, अहो त्यांना पाणी द्याल की नाही? फार लांबून आलेत ते. महाशास्त्री, जेजुरीहून साक्षात खंडेरायांचा निरोप आलाय, म्हणजे सुवार्ताच असणार. आता या लखोट्याचे आपणच वाचन करावे. तिम्माशेठ, मी म्हटलं नव्हतं आपल्याला काहीतरी सुवार्ता नक्की येणार आहे म्हणून? अहो, दीपावली निमित्त श्री खंडेराय आणि म्हाळसा नेवाशास येणार आहेत आणि आपल्याला जेजुरीस येण्याचं निमंत्रण धाडलंय त्यांनी. महाशास्त्री, आपण योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच आज आम्ही हा दिवस पाहू शकलो. अहो, मी कसलं मार्गदर्शन केलं? मार्गदर्शक तेच. चौडप्पा, आपण फार लांबून आला आहात, तेव्हा आपण आता विश्रांती घ्यावी. नाही नाही, असं कसं? अहो, मला जेजुरीला परत जाया पाहिजे. दिवाळीची लई कामं पडली आहेत बघा. नाही नाही, असं कसं? आपण माध्यानीच्या वेळी आला आहात आणि जेवणाच्या वेळी जेवण न करता अतिथीला परत पाठवण्याची या वाड्याची प्रथा नाही. आपण आराम करावा, तोपर्यंत मी जेवणाची व्यवस्था करते. उन्ह कल्ली की मग आपण प्रस्थान करावे. अहो पर चौडप्पा, आपण आमचे अतिथी आहात. अरे, यांना अतिथी कक्षात घेऊन जा आणि काय हवं नको त्याकडे नीट लक्ष दे. देवानं तुमच्यासाठी भेट पाठवली आहे आणि हे पत्र बी दिलंय. बर. अरे,
तिम्माशेठ, श्री खंडेराय दीपावली निमित्त आपल्याकडे येणार आहेत आणि त्यांचा हा पहिलाच दिवाळीचा सण आहे. पहिल्या दिवाळीच्या सणाला जावयाला काही ना काही भेट वस्तू देऊन स्वागत करण्याची रीत आहे. होय, आपण आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे सारी व्यवस्था करू. नक्कीच. तिम्माशेठ, शास्त्रानुसार जावयाला विष्णूचं रूप मानलं जातं. त्यामुळे दिवाळीच्या सणाला त्यास घरी बोलवून त्याची पाद्य पूजा करून अनारसे देण्याची प्रथा सांगितली. तसेच वस्त्र, उपवस्त्र आणि आभूषण जावयाला देण्याची पद्धत सांगितली आहे. मला तर काय करू आणि काय नको असं झालंय अगदी. हो, श्री खंडेराय नेवासेला प्रथमच येत आहेत. आपल्याला सारा वाडाही सजवायचा आहे. होय, मी आताच सेवकांना सारी सज्जता करायला सांगतो. माळसा कधी एकदा माहेरी येते असं झालंय बघा. दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा मला माझ्या भक्तांना, माझ्या प्रजेला भेटायला वेळ मिळेल. खरं तर भेटायला निमित्त नाही लागत. माझ्या राज्यातल्या सर्व स्तरातील माणसांना ही दिवाळी साजरी करता यावी. त्यांच्या आयुष्यातील अंधार बाजूला सारून प्रकाश यावा, म्हणून मला खूप काही करायचं आहे. ती वेळ आली आहे. व्यक्तिगत सुखदुःखांच्या पलीकडे जाऊन माझ्या प्रजेला मला वेळ देऊन त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. देवा, कसला विचार करता आहात? खूप दिवसानंतर असा हा एकांत मिळाला, तेव्हा आपल्या प्रजेविषयी विचार करत होतो. प्रधानजी, आपण बसावे. लक्ष्मी देवी, आपणही बसावे. देवा, दिवाळी निमित्त काय काय करायचं हे ठरवावं म्हणून आलो आम्ही. जिथे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहेत, तिथे काहीही कमी पडणार नाही ह्याची मला खात्री आहे. देवा, ही शिवलीला आहे. आम्हीच नाही तर समस्त देवलोक आपल्याला सहाय्य करण्यासाठी सदैव तयार आहे. प्रधानजी, काय प्रस्ताव आहे? देवा, धान्याची कोठारं खुली करावीत. मागच्या वर्षी दुष्काळ होता, परंतु ह्या वर्षी धान्याचा पुरवठा आहे. हा अगदी योग्य निर्णय आहे. ह्या सणाला राज्यातील एकही जीव उपाशी राहायला नको. ह्या सणाला राज्यातील एकही जीव उपाशी राहायला नको. देवा, एक राजा म्हणून आपण सगळे प्रयत्न करालच, परंतु मला काय वाटतं, या दीपावली निमित्त कैलासातून पार्वती देवींचा म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा घट जर जेजुरीला आणला गेला तर या उत्सवात अमर्याद अन्नदान करणं खूप सोपं जाईल. खरंच चांगली कल्पना आहे. बरं झालं आपण मला आठवण करून दिलीत. प्रधानजी, आपल्याला काय वाटतं? देवा, म्हाळसा देवींच्या हातात तो घट देऊन हे अन्नदान व्हावं.
नंदी प्रणाम देवा. आज्ञा करावी देवा. नंदी, दिवाळी जवळ आली आहे, तेव्हा ह्या उत्सवासाठी अन्नपूर्णेचा घट जेजुरीत घेऊन ये. जशी आज्ञा देवा. ही दिवाळी प्रत्येकासाठी आनंद घेऊन येवो.